प्रकारचे पोरी असतात? बघा, ह्या गंभीर तक्रारी आहेत, त्या पोरी सांगतायत, मोठ्यापणे सांगतायत की आमच्या काळजी पालक म्हणून जबाबदारी आपली आहे. काळजी पोरींची आपण नाही घेणार, कोण घेणार मला सांगा? तुमच्या घरामध्ये पोरी आहेत की नाही? म्हणजे आपल्या पोरी आहे म्हणून त्यांचं संरक्षण करायचं आहे. अशा मला तक्रारी यायला नको, परंतु जर अशा तक्रारी आल्या तर मी कुणालाही सोडणार नाही. मला सोलापूरला गेल्यानंतर सुद्धा हीच तक्रार आलेली आहे की पोरी वेळेवर घरी पोहोचत नाही. मुलींसाठी एखादा हेल्पलाईन नंबर नाही, ते करतो ना मी. आता मला ह्या तक्रारी आता यायला लागले. शाळेच्या मुलींसाठीच एक वेगळा करता आला तर ते मी करतो. आणि 10 वाजल्यापासून आता 10 वाजल्यापासून पोरी इकडे उभे आहेत. जबाबदार कोण आहे मला सांगा? आता तुम्ही मी तुम्हाला दोषी ठरणार नाही, कारण तुम्ही नवीन आलात. जुनं कोणी असतं तुम्ही ताबडतोब त्याला निलंबित केलं असतं. मी सांगतो तुम्ही एक काम करा. आता मी पाहणी करून जाणार आहे. तुम्ही हे साहेब इथले मेन आहेत. तुम्ही पोरींनी तुमच्या काय काय तक्रारी आहेत, तुमच्या काय काय समस्या आहेत यांच्याकडे सांगायच्या. मी माझा नंबर तुला देतो. मला डायरेक्ट फोन करायचा आणि फोन नाही उचललेला मेसेज करून. तुमचा नंबर माझ्याकडे नाही, मला मेसेज करायचा. घे नंबर देऊ. मेसेज करायचा. जबाबदारी तुझी. धाराशिवच्या सगळ्या पोरींची. तुला लीडर करून टाकतो मी. हे नंबर लिहून साहेबांचाही नंबर करायचा. तुमचं सगळ्यांना नाही नाही, मी घेतो. माझं नाव तुमचा तर द्या. नाही, माझं हे माझं कार्ड पण देतो तुला. घे 9930 मला डायरेक्ट फोन करायचा. मी फोन नाही उचलला कुठे कार्यक्रमात असेल मला मेसेज करा. मेसेज करता येतो, इंग्रजीत येतो की मराठीत येतो? मराठीत कर. मराठी आहेस ना? मराठीत मेसेज कर. आणि जर तक्रारी तुमच्या सुटल्या नाही तर तू मला डायरेक्ट मेसेज करायचं. मग मी यांच्यावर कारवाई करतो. मी या सगळ्यांचा बॉस आणि तुमचा पिता. ओके, चला खूप शिका. हो, हे बघा मागे साहेब 9 वाजेपर्यंत आहे. 9 वाजल्यापासून बस नाही लागली. तुम्ही आता थांबा. आधी मी 9 वाजेपासून मी इथं आहे. अकराची गाडी लागली होती, कॅन्सल केली. म्हणजे डेपो मॅनेजर काम करतो. तुम्ही मला आता समजा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.